हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिव्हिजन ऑन लार्ज नंबरचं डिव्हिजन कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला डिव्हिजन या टॉपिक बद्दल कुठलाही डाऊट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मला आशा आहे की या जर स्टेप बाय स्टेप थ्रू जर हे डिव्हिजन प्रोसेस तुम्ही फॉलो केली, हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला डिव्हिजन ही प्रोसेस एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल। आणि आणखीन पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला सुरू करूया मग आपण आजच्या या व्हिडिओला। तर बघा मी एक एक्झाम्पल लिहिलेला आहे बोर्डवरती, डिवाइड 87,653 बाय 23। तर आता हे डिवाइड कसं करायचं, याला अरेंज कसं करायचं, इथून आपण स्टेप बाय स्टेप हे फॉलो करणार आहोत। तर बघा आता ही डिव्हिजनची प्रोसेस आहे। आता डिव्हिजनची प्रोसेस मी वरती लिहिते। आता काय नंबर आहे आपला 87,653 ला 23 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे। तर आता हा नंबर मी पहिल्यांदा इथं अरेंज करून घेतलेला आहे। अरेंज करताना हा जो नंबर दिसतोय तुम्हाला, हे डिव्हिजन साइन आहे। डिव्हिजन साइनच्या मध्ये जो नंबर आहे त्याला काय म्हणायचं, डिव्हिडंड। आणि ज्यांनी आपण डिवाइड करणार आहोत त्याला काय म्हणायचं, डिवायझर। हा आहे डिवायझर, 23 चा डिवायझर आहे आणि हा डिव्हिजन साइनच्या मध्ये जो नंबर दिसतोय तो डिव्हिडंड आहे। तर चला सुरू करूया मग आपण डिव्हिजन या प्रोसेसला। आता बघा आपल्याला कोणत्या नंबरने डिवाइड करायचं आहे, 23। तर असं नाही ना की 23 चा टेबल प्रत्येकालाच लिहायला असू शकतो, तर इथं आपल्याला टेबल लावून करायची गरज नाहीये। एक खूप सोपी ट्रिक आहे, जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर ही डिव्हिजन प्रोसेस तुमची खूपच सोपी होऊन जाईल। तर चला मग सुरुवात करूया। आता हा नंबर कोणता दिसतोय तुम्हाला, 23। तर 23 च्या जवळचा शून्य असलेला नंबर, 0 असलेला नंबर आपल्याला शोधायचा आहे। आता 23 च्या जवळचा नंबर शून्य असलेला एक तर 20 आहे किंवा मग 30 आहे। तर तुम्ही सांगा मग मला 23 जवळचा आहे, 20 जवळचा आहे 23 च्या का 30? तर एकदम सोपं की 20। कोणता नंबर जवळचा आहे, 20। तर आता सापडला आपल्याला नंबर कोणता, 20। तर आता ह्याच्यामधला 0 काढून टाकायचा। 0 असलेला नंबर आपण शोधलाय, पण इथं आपल्याला 0 काहीही कामाचा नाही। तर आपल्याला कुठला नंबर सापडलाय, मग इथं 2 सापडलाय। बघा आता मग 2चं काय काम आहे, तर 2चं काय काम आहे, पहिल्यांदा आता टेबल आपल्याला नसल्यामुळे आपण काय करणार आहोत, हा जो नंबर दिसतोय तुम्हाला पहिला, हा नंबर ह्या 2च्या टेबल मध्ये आहे की नाही ते पाहायचं। 2च्या टेबल मध्ये 8 हा नंबर आहे का, आहे। 2 4 जा 8। पण जर 2 न जर 8 ला पूर्ण भाग जात असेल तर तो 4 नंबर न घेता आपण कोणता नंबर घेणार आहोत, त्याच्यापेक्षा छोटा, म्हणजे 3 हा नंबर आपण इथे घेतलेला आहे। 3 हा नंबर आपण इथे घेतलेला आहे। तर चला मग बघूया बरोबर येते की नाही आपलं। आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा, मग कोणता नंबर भेटला आपल्याला, 3 हा भेटला। तर आता गुणाकार करा, मग मल्टिप्लिकेशन करा। 3 3 जा 9, 3 2 जा 6, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलंय। कशावरून आलंय, कारण डिव्हिजन मध्ये हा वरचा नंबर एवढा किंवा त्याच्यापेक्षा छोटा नंबर आपल्याला पाहिजे असतो। तर ह्याच्यापेक्षा याच्या इतका तर नंबर आपल्याला भेटला नाही, पण याच्यापेक्षा छोटा नंबर आपल्याला भेटलेला आहे। तर आता पुढे काय करायचं, मग डिव्हिजन मीन्स काय असते, रिपीटेड सबट्रॅक्शन। तर 7 मधून 9 सबट्रॅक्ट करायचं। 7 मधून 9 सबट्रॅक्ट होतं का, नाही। मग आपण याच्याकडून एक ह्याला कॅरी घ्यायचा। कॅरी घ्यायचा म्हणजे मनातल्या मनात, इथं खडाखोड करायची नाहीये। मग 17 मधून जेव्हा 9 सबट्रॅक्ट होतो तेव्हा आन्सर काय येत आहे, 8। आणि मग 8 चा एक या कॅरी आपण याला दिला होता, म्हणून 7 - 6 1। इथं रिमाइंडर काय उरले, मग 18। 18 हा नंबर 23 पेक्षा छोटा आलेला आहे, म्हणजे इथपर्यंत आपला आन्सर बरोबर आलेला आहे। तर आता एक रूल आहे डिव्हिजनचा की वर जे नंबर राहिलेले असतात ते स्टेप बाय स्टेप आपल्याला खाली घ्यावे लागतात। मग इथं कोणता नंबर आहे, 6 तो आपण इथं खाली घेतलेला आहे। आता 18 हा नंबर 2च्या टेबल मध्ये बघायचा। आता 2च्या टेबल मध्ये 1 तर नाहीच आहे, मग 18 2च्या टेबल मध्ये 18 नंबर आहे का, आहे। 2 9 जा 18, पण 9 हा नंबर इथं लिहायचा नाही आपल्याला, कारण की जर आपण 9 नंबर लिहिला तर त्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्यापेक्षा मोठं येणार आहे, म्हणून आपण नंबर लिहूया इथं 8। आता बघा मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। 23 मल्टिप्लाय बाय 8, 8 3 जा 24, कॅरी 2, 8 2 जा 16, 17 18, बरोबर। बघा आपल्याला 186 पेक्षा बरोबर छोटा नंबर भेटलेला आहे, म्हणजे तो नंबर आहे 184। तर चला सबट्रॅक्शन, मग 6 - 4 2, 8 - 8 0, 1 - 1 0।
तर पुढे कुठला नंबर राहिलाय 5. आता काय आन्सर आलेला आहे मग इथं 25. आता 2 च्या टेबल मध्ये 2 आहे का? आहे. कितव्या नंबरला 1. आता आपल्याला इथं 1च नंबर घ्यावा लागणार आहे कारण की 1 पेक्षा छोटा तर नंबर नसतोच ना, त्याच्यामुळे मग 23 1 जा 23. मग बघा सबट्रॅक्शन 5 - 3 2 2 - 2 0. परत हे 3 ऍज इट इज खाली. आता तर एकदम सोपा नंबर भेटला आपल्याला 23. 23 च्या टेबल मध्ये 23 तर आहेत. कितव्या नंबरला 1. मग 23 1 जा 23. सबट्रॅक्शन केलं 0 0. आणि जर ह्या पण प्रोसेस नुसार बघितलं आपण 2 च्या टेबल मध्ये 2 आहे 1 नंबरला, मग 1 नंबर आपण जर इथं लिहिला तर 1 आणि 23 चं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं 23. मग 23 - 23 0 0. जरी पण ही प्रोसेस तुम्हाला थोडीशी अवघड वाटत असेल, पण जर ह्या प्रॅक्टिसचा आपण सराव केला तर टेबल तयार करण्यापेक्षा खूप सोप्या पद्धतीने आपण डिव्हिजन ही प्रोसेस कंप्लीट करू शकतो ऍक्युरेटली, काहीही कुठेही चूक न करता. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि समजलेला पण असेल. तर चला लवकरात लवकर मग ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला हा व्हिडिओ शेअर करा. चला बाय मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.